सेमीफायनलची मॅच, फर्स्ट सेमीफायनल. सारांश इलेव्हन पक्ष अक्षित 11 मध्ये टॉस जिंकला सारांश. मोनिश बघा आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. नाही, मोनिशला मी रेग्युलर संघातून खेळताना पाहिलं, गावातील संघात ओमसाई अगर संघानं नेहमी त्यांना पॉईंट किंवा कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये पाहिलंय. गेम ऑन टाळा होऊन देतोय पहिल्या चेंडूसाठी. पहिला चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पार, दमदार चौकार. प्रयत्न भरपूर केले होते यष्टिरक्षकाने, ज्यावर ना ॲक्शन वाटतं, पण ते रिएक्शन वाटतं असं वाटतं की झेल सुटलाय कदाचित. तसं का धाव फलकात आपण पाहू शकता 7 धावा. स्ट्रायकेला फलंदाज अजयला आपण पाहू शकता. समीर कडून चूक झाली. नरेश राईटम ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन पंच लाजवाब फटका. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, थांबवण्यात यश मिळतोय. जिथे 3 धावा आहेत ना तिथे 2च धावा केल्या तर यश. कुठे तर रनिंग द बिटवीन विकेट चांगली करायला लागली. किशोर बघा किती वेगाने धावतोय. 40+ खेळाडू पण वेगाने धावतोय, अजयपेक्षा वेगाने धावतोय. 9 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. नरेश पण गोलंदाजी मार्कवर पर्पल कॅप होल्डर. ऑन साइडला पूल चालला जवाब फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार, चौकार. नरेश पण गोलंदाजी मार्कवर सकला अजय. चेंडू स्वीप केला या वेळेला. चेंडू चाललाय वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. काय बॅटिंग करतोय अजय बघा. फलंदाज अनुभव आहे ना, तर ज्युनियर खेळून त्याच्याकडे अनुभव घेणं फार गरजेचं आहे, आणि तो अनुभव घेतला. आता मी तर म्हणेल जबरदस्त बॅटिंग केली अजयने देखील. 17 धावा धाव फलकावरती. एक फ्लाईंग स्टार्ट अक्षित 11 संघाचा झालाय. आपण आता सुरुवात केली, चांगली दमदार सुरुवात केली. एकही गडी बाद झाला नाहीये. या संघाने काल 82 धावा 4 षटकामध्ये मॅच संपवली होती. तर येणाऱ्या फलंदाज बघितलं केजू आहे, अभय आहे, चांगले फलंदाज आहेत. यंगस्टार देखील एक अनुभवी खेळाडू आहे. नाही, अभयने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. नागराजन देखील, पण त्याचा संघ बाहेर गेलाय. थोडंसं चिंतेचं सावट बघायला मिळतं मोनिशच्या चेहऱ्यावरती. पहिल्या षटकात 17 धावा. गोलंदाजी मार्कवर सागर येतोय. सायकेला किशोर, एक अनुभवी खेळाडू. चेंडू अपील होत या बेला. प्लम LBW फलंदाज बाद.
नवीन फलंदाज येतो अभय, यंगस्टर आहे. काय काल बॅटिंग केली होती अभयने. तर गोलंदाजी मार्कवर सागर, स्ट्रायकेनला अभयला आपण पाहू शकतो. अभय कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे अभयला. हा चेंडू सुरेख फटका, बॅटरमॅन चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, नरेश चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू गुरुनाथ मुंडे यांच्याकडून आणि मोहन अप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ चेन्नू मुंडे यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक आलेले आहे. अजय साठी 3 षटकारसाठी आपण 5,000. सातत्याने हे पारितोषिक फुट प्लेसमध्ये देखील लागले होते. सागर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला चांगला होता. लोअर फुलटा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. सागर आपण म्हणतोय एक लेफ्ट आर्मर गोलंदाज, एक चांगला गुणलेखक देखील आहे आमचा. सागर गोलंदाजी मार्कॉन लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार करतोय. स्ट्रायकला अभयला आपण पाहू शकता. ऑन साईडला पूल करायचा होता यावेळेला. जोपर्यंत चेंडू आपण बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये फीड होईल. एक धाव कंप्लीट केले तर लेग बायच्या स्वरूपात पंच झहीर खान आम्हाला खून करत आहेत. धावा झाले धाव फलकाती आपण पाहू शकता. 24 धावा आपण पाहू शकता. 24 धावा धाव फलकाती आपण पाहू शकता. सागर पण गोलंदाजी मार्कवर टाकला. अजय, अजयसाठी पारितोषिक आहे 3 षटकारी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून सुरेख टायमिंग, इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळतो या वेळेला आणि चेंडू जातोय सीमारच्या पार. दमदार ठीक आहे. जे चांगलं संगीत ऐकलं होतं. दर्शक आपण कधी 28. नितीन काळन देखील सामना एन्जॉय करतायत. राजेश आपण बोलले तर राजेशाही थाटामध्ये 28 धावा. काय बॅटिंग करतोय अजय. बघा रेग्युलर खेळाडू खेळत नाही रेग्युलर सामने, पण APL मध्ये काय बॅटिंग करतोय बघा. सागरवरती हल्ला चढवतोय. सागरला यश मिळाले पण त्या सागरचा यश मात्र आनंद जास्त काळ टिकत नाहीये. ऑन साईडला फाईन लेग, शॉर्ट लेग, मिड ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे. सागर लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू यावेळेला आपण म्हणतो वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात 28 धावा. 14च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. चला जरा वेळ कमी घ्या. सारांशी लिहून संघ कुणाला देखील आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. प्रमुख पंच आपण मुख्य पंच आहेत. नाही नक्कीच 145 मॅच आहे त्यांची पंचगिरी भूमिकेत. पंचांच्या भूमिकेत नरेश पुणेदा गोलंदाजी मार्क करतोय. पहिल्या स्पेलमध्ये धावा दिले 17. पर्पल कॅप होल्डर पुणेदा गोलंदाजी मार्क करतोय. ओमकार पाटीलच्या चेहऱ्यावर बघा आनंद आहे. नंतर मॅच खेळायचे त्यांना देखील. गोलंदाजी मार्क नरेश, स्ट्रायकेला फलंदाज अभय
अभय पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मोनित चाललाय सीमेरेषेवरती. बडीश लॉंगॉनला जातोय मोनिश. पुण्याच्या क्षेत्रक्षणात बदल केला जातोय. लॉंगॉनला क्षेत्रक्षण आहे. साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर. एक कव्हर आणि एक एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्रक्षण डीप मध्ये पाहू शकता. नरेश पुण्याचा गोलंदाजी मार्कस टॅकला आपण पाहू शकता. अभयला आपण पाहू शकता. पाहिजे अभय कशाला बॅटिंग करतोय. चेंडू लाईन पाहावी लागणारी याला. पंच नोची खूण करतायत. येणारा चेंडू फ्रीट वेग टाकण्याचा प्रयत्न केला. जय श्याम थोडंसं दिशेवरनं भरकटले आणि कदाचित क्रीजच्या बाहेर चेंडू गेला. त्यामुळे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. येणारा चेंडू फ्रीट दावत आहे. मेजवानी आहे. पण अभय आता याचा स्वीकार करतोय का. नरेश चेंडू खूप चांगला बॅटरमधून चेंडूला काढलाय. एकचदा मे स्पीड होते यावेळेला. कव्हर रिझन मध्ये 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हर तसे घेतोय. 2 धावसक वाढते धावसक धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला. 31 धावा. ओंकार पाटील देखील जे आम्हाला जॉईन येतात दुपारच्या सत्रात आपण तो भोजनानंतर. नरेश चेंडू खूप चांगला होता. चेंजा पेस गती परिवर्तन एक्झॅक्टली करतोय का आपण इथं अभय. पुटोचा वापर करणार. सिंगल डबल देखील घेणं फार गरजेचं आहे. या सिंगल डबलने तुमचं आपण इथं धावफल घेणं हलता राहतो. प्रत्येक चेंडू तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाहीये. कुठेतरी सिंगल डबलला देखील महत्त्व देणं फार गरजेचं आहे. मुंबईची लाईफलाईन जर बघितली ट्रेन इथं क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. नरेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. आज चेंडू या वेळेला आपण इथं बॉटमला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चूक झाली. चुकीचं रूपांतर चौकार मध्ये. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 35 धावा. जेल सुट्ट्यात चौकार देखील गेला. म्हणजे महागड्या आपण इथं महागात पडू शकतोय. अभयला जीवदान मिळतोय. दर्शक दाखल कधी 35 धावा. नरेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉच चुकीला माफी नाहीये. चेंडू चालला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून षटकार. नितीन कारण रोहितच्या चेहऱ्यावरती बघा आता आनंद किती दिसतोय. कारण का सेमीफायनल आहे. त्यांना माहिती इथून जिंकलात तर ट्रॉफी मिळेल. बघा जय चूक झाली. झेल सुटला. त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर पुढच्या चेंडू ती षटकार आला. 10 धावा मिळाल्यात 2 चेंडू मध्ये. जिथे विकेट जाणार होतं तिथे 10 धावा मिळाल्यात. नरेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक केला अभय. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. अभय काय करतोय. प्रत्येक शॉट ना लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता जर बॅकफूट ऑफस्टॉप आपण बघितले तर फ्रंट फूट ऑफ आपण त्या बॅकफूटवर गेला असताना तर नक्कीच चांगला पंच बघायला मिळाला असता त्याकडून. एक चेंडू बाकी. नरेश चेंडू डॉट चेंडू पुन्हा एकदा शपलून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. षटक संपतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करते 41. तर रामचंद्र संते साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ही लहान मुलं बसल्यात ना त्यांना विनंती करतो जरा आपण उतरा पायऱ्यांवरून. त्या बघा पाण्याची मागणी केली आहे. पाण्याची मागणी केली. जरा पाणी घेऊन जायचंय.
गोलंदाजी मार्क देतो यावेळेला आपण पाहू शकता नवीन गोलंदाज रुपेश येतोय. अच्छा रुपेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 41 धावा झाल्यात. रुपेशला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आता विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. विकेट जर रेग्युलर मध्ये गेल्या तर विकेट आपण तर स्कोर कमी होईल. अक्षय दिलेवन सगळ्यात 41 धावा कुठल्या आहेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर स्टॅकला अजय. चेंडू ऑन साईडला शपालून खेळायचा होता यावेळेला. बॅकिंग नाहीये यावेळेला. फलंदाज बाद. खरं केजू साठी विकेट सॅक्रिफाईड केलंय. आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जयेश आहेत. चांगलं गुणलेखन करतायत. रुपेश गोलंदाजी मार्कवर स्टॅकला अभय. हा चेंडू ऑन साईडला उंच आणि लांब देखील चेंडू जातोय का पाहायचं यावेळेला. पंचांचा इशारा येतोय यावेळेला. कुणालचे दोन्ही हात आकाशमान. षटकार. झेल सुटल्यानंतर अभय बघा काय बॅटिंग करतोय. तब्बल 16 धावा कुठतोय जास्त. जर जय झेल पकडला असता चौकार गेला नसता. 2 षटकार देखील नसते लागले. पण क्रिकेटमध्ये ना जर तरला बिलकुल स्थान नाहीये. तुम्ही चुका केल्यात ना तर तुम्हाला विपक्ष संघाचा फलंदाज ना तुमच्याकडून त्या चुकीचा फायदा उचलेल. रुपेश पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अभय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा तडाखा बघायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. तीन आता सारांशी लिहून संघ आता विचार करतोय. पण आता वेळ गेलीये. आता विचार करून काहीच फायदा नाहीये. तो झेल पकडला असता 3 षटकार वाचले. 1 चौकार वाचला असता. गोट्या देखील आमचे मित्र खुश आहेत खूप. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 50 कंप्लीट. 54 धावा. टाळ्या होऊन जाऊ अक्षय लिहून संघासाठी. 54. जयचा संघ मेगा फायनल मध्ये. रुपेश चेंडू ऑन साईडला पूल चालला. जवाब फटका. चेंडू चालला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. षटकार. बदलतोय. फुलटॉस होता यावेळेला. कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. 2 धावा इथून कंप्लीट होत कापायचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता.
4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा आपण पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग केली या 16च्या सरासरी धावा कुठल्या आणि या षटकात जयेश आम्हाला माहिती आहेत तब्बल धावा आल्या आहेत. 23 धावांचं षटक फेकलं गेलंय रुपेशच्या माध्यमातून. बघा पाण्याची मागणी केली जरा पाणी द्यायचं लवकर. विनोद येतोय 40+ खेळाडू. ना आता केजू आहे. आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. मला वाटतं गोट्या काहीतरी सांगतोय किशोरला. नाही पण किशोरनी अजयनी मी तर म्हणेल सुरुवात खूप चांगली केली त्यामुळे इथपर्यंत या धावा पोचल्यात. 64 धावा आल्यात. 16च्या सरासरी धावा कुठल्यात. संजय मुंडे काय कॅच पकडल्यात काल. मला वाटतं उत्कृष्ट शतकर्षींना त्यांनाच पारितोषिक द्यावा असं माझी तर इच्छा आहे. 40+ खेळाडू आहेत. जबरदस्त झेल पकडल्यात. विनोद गोलंदाजी मार्गदर्शक केजू. चेंडू यावेळेला सोडून दिलाय. बघा खेळण्याचा प्रयत्न असा दाखवला मी करतोय. धावसंख्या दाखल कधी 65 धावा. विनोद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला केजूला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला बॉटमला चेंडू लागलाय. मोठा फटका खेळायचा होता यावेळेला लॉंगॉनला क्लिअर करायचं होतं. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता 66 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विनंती चेंडू तर आता चांगला टाकलाय. पहिला वाईट टाकला तर हा चेंडू चांगला टाकलाय. अभय 40 धावांवरती खेळतोय. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू चाललाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून. चौकार. खेळी करतोय. जबरदस्त बॅटिंग. 15 चेंडू 44 धावांची खेळी करतोय विनोद. तो बाई फुल टॉच. पुन्हा ऑन साइडला पूल केलाय. थर्ड अंबर नाहीये. नो बॉल आहे. येणारा चेंडू फ्रीट. बहात्तर धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. विनोद गोलंदाजी मार्कवर शाकला केजू.
ऑन साईडला पुल करायचा तर यावेळेला चेंडू जातो. यावर बघितले तर फाईन लेगला बीड करतोय. 2-2 क्षेत्र पाठलाग करतायत. यावेळेला मिसफील्ड होते. चेंडू सीमा पार चौकार. पंचेचाळीसवर खेळतोय आपण मित्र अभय. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चांगला फटका आहे. दमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक समीर येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 मिनिट आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 78 धावा आपण पाहू शकता. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडू चांगला पंच होता यावेळेला. काबासला झेल ड्रॉप होते यावेळेला. संख्या 10 फलक आपण पाहू शकता. 79. बघा हार्दिकने झेल सोडलाय. किती जणांना मजा झाली. जयेश हॅलो. नवीन चेंडू दिला जाणार आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. अंतिम चेंडू. पंच झहीर खान खूप चांगली पंचगिरी राहिली काल. धावसंख्या 10 फलक 79. विनोद ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. चेंडू चालला आपण मिड विकेट सीमारच्या पार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 85 आणि अभय धावा कुठं आपल्या संघासाठी तब्बल आपण तर अभयच्या देखील धावा होत आहेत. 51 टाळ्या वाजत राहिल्या. 2 खेळाडू ठरलेत ज्यांनी आपण आगासन प्रीमियर लीग मध्ये 50 धावा कुठल्यात. नागराज देखील आपण 50 धावा कुठल्या. अभयने देखील 50 धावा कुठल्या. काय बॅटिंग केली. तर आहे जबरदस्त बॅटिंग. नितीन सारांशी लिहून संघाने टॉस आपण त्याचा झेल सोडला आणि ती किंमत मोजली मोनिश आणि कंपनीने. 85 धावा मोनिश. 86 करायचे आहेत. या षटकात 21 धावा आहेत. 17.20च्या सरसरीने धावा करायचे आहेत. यानंतर मॅच असणार आपण मित्र महाकाल विपक्ष आपण मित्र तन्मय मायरा तन्मय 11 मध्ये टॉस केला जाणार आहे. चला टॉस साठी या. एका बाजूला ओमकार असणार तर दुसऱ्या बाजूला आपण मित्र नेल्सन असणार आहे. चला महाकाल 11 संघाचे संघनायक आणि मायरा तन्मय 11 संघाचे संघनायक टॉस साठी या. तर मॅच मध्ये ज्याने जबरदस्त आपण येतोय आतापर्यंत या स्पर्धेत आपण येतोय सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आपण येतोय अभय मुंडे.
त्याला ऑरेंज कॅप दिली जाणार आहे. मी त्याला विनंती करतो आमचे मान्यवर गंगाराम मुंडे. बघा त्यांचे बाबा आहेत म्हणजे वडिलांकडून मुलाचा सन्मान होतो. किती आनंदाची गोष्ट आहे. काल वडिलांना एक षटकार देखील मारला होता पण आज त्याच बाबांकडून सन्मान केला होता. कारण बाबा बाबा असतात. किती अभिमानाची गोष्ट आहे. नेल्सन टॉससाठी या. तर अभय जरा पुढे यायचं आपण. बघा कॅप प्रदान करतायत ऑरेंज कॅप होल्डर अभय साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अभय पुढे यायचं जरा. बघा अभिवादन स्वीकारताना ऑरेंज कॅप स्वीकारताना बाबाच्या हातून बघा नितीन ह्याला म्हणतात प्रामाणिकपणा. नतमस्तक झालाय. भारतीय संस्कृती जपतोय. बाबांच्या प्रथम पाया पडला आणि नंतर मात्र आपल्या डोक्यावरती कॅप प्रदान करून घेतला. टाळ्या वाजवा. हे क्षण नितीन फार महत्वाचे आहेत अभयसाठी आणि या आगासन गावाच्या खेळाडूंसाठी यंगस्टरसाठी जे आपण बोलले त्यांना थोडंसं आता यंगस्टरांना मी विनंती करेल. बघा मोठे ना मोठेच असतात. बाबा बाबाच असतात नेहमी. त्यांनी आपल्याला आपण म्हणतो या जगामध्ये आणलंय. आपल्यावरती संस्कार घडवले आहेत. त्याबद्दल गंगाराम मुंडे तुमचा धन्यवाद. त्यांना देखील क्षण फार भावूक झाला असेल नितीन. तर माहिती तशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समाजक नितीन गाण यांच्याकडे धन्यवाद. तर टॉस देखील आम्ही करणार आहोत. महाकालचे कॅप्टन आणि आपण तन्मय मायरा तन्मय इलेव्हनचे कॅप्टन टॉससाठी या. नेल्सन नेल्सन चला जरा लवकर. धन्यवाद भाऊ. आगासन प्रीमियर लीग दुसरं पर्व आणि दुसरं अर्धशतक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. रामचंद्र संते साहेबांच्या शुभास्ते पण टॉस करूया दुसऱ्या सेमीफायनलचा. एका बाजूला असेल महाकाल 11, दुसऱ्या बाजूला तन्मय मायरा 11. सेमीफायनल नंबर 2. अर्धशतक तुम्ही पाहिलं अभय मुंडे. महाकाल 11 टॉस विन आहे. महाकाल टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलं ते मायरा तन्मय 11 या संघाला. एका बाजूला तुम्ही पाहताय सारांश 11 नरेश यांचा संघ. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकाल अक्षित 11 संघ आपण पाहतायत. गोट्या महेंद्र मुंडे गोट्या या नावाने ते प्रसिद्ध आहेत. आणि सामन्याला सुरुवात होते. केजू मुंडे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली ज्या समीरने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस या संघामध्ये सुद्धा विनय मुंडेची वर्णी लागते. नाही आगासांचे रजत मुंडे आहेत. ते सांभारलेला एक रजत मुंडे आहेत. आगासांमध्ये एक रजत मुंडे आहेत. काहीतरी चर्चा त्यांनी केली गोट्यासोबत की आता 86 चेस करायचे होतील की नाही ही चर्चा करत असतील. आता क्रिकेट आहे मित्रांनो. मुनीश
जर मैदानात थांबले तर होऊ शकतात. नरेश येत आहेत, मात्र ज्या समीरने या स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग केली होती तो लवकर बाद झालाय. चांगली गोलंदाजी, हेच तर वैशिष्ट्य आहे गोलंदाज केजू मुंडे. सुरुवातीला आपण पाहिलं तर संगन प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली. त्यानंतर मुंबईमधली सर्वात मोठी स्पर्धा आपण जर पाहिली मित्रांनो तर प्रहार चषक, त्या स्पर्धेत सुद्धा केजूला बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं डोंबिवली ग्रामीण स्टार मधनं. ठाणा रायगडमध्ये सुद्धा केजूची भरपूर वेळा वर्णी लागते. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू वन माउस सीमा पार जाईल, चौकार. निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर अक्षित यांच्याकडनं केजूला हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आहेत. निखिल कदम यासकडून केजूसाठी पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी. अनेक विकेट हॅट्रिक केजूने आपल्या करिअरमध्ये घेतलेले आहेत आतापर्यंत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा नेवालीच्या स्पर्धेत नाईट स्पर्धेमध्ये केजूला बाईक सुद्धा मिळाली होती. इथे फटका चांगला आहे नरेशचा, धावाही 6 मिळतील, षटकार. करायला हरकत काही आहे आणि प्रयत्न केले तर नक्कीच चेस होतील. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. बघू आताच काही मला वाटतं 3 ते 4 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाने 400 मला वाटतं 48 केल्या होत्या. तोही एक नवीन इतिहास चेस केला पाकिस्तानने, धावा चेस केला. त्यामुळे कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 434 नंतर 448 ही टार्गेट चेस झालाय, इतिहासामध्ये नोंद झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीये केजूच्या विरुद्ध, हेच केजू मुंडे सांगतायत. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. केजूने धावा खर्च केल्या 10, विकेट त्याला 1 मिळाली समीरची. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 24 बॉलमध्ये 76 करायचे आहेत. चला स्पीडअप करा थोडा, अरे प्रेक्षणीय मॅच सुद्धा आहे. फायनल मॅच आहे, दुसरी सेमी फायनल आहे. अजूनही मॅच 3 बाकी आहेत मला वाटतं. तो घाई करा थोडीशी. अरे आजच्या दिवसात एकही मॅच बाळूपाळी एकतर्फी झाली नाहीये, त्यामुळे वेळेत आपल्याला थोडंसं कठोर राहावं लागेल. कारण यानंतर दुसरी सेमी फायनल, त्यानंतर प्रेक्षणीय मॅच, त्यानंतर फायनल, म्हणजे 3 मॅच अजून आहेत. आणि या मॅच मधले 4 षटकं, म्हणजे वेळ कमी आहे, लक्षात घ्या. थोडीशी घाई करा. कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे हॅलोजन नाही आहे, त्यामुळे उजेडात आपल्याला बक्षीस समारंभ करायचे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज किशोर येत आहेत, किशोर मुंडे. 24 बॉलमध्ये 76 करायचे आहेत. सारांश इलेव्हनची गोलंदाजी खराब झाली फारशी. इथे मोनिशला बीट केले किशोरने. सध्या किशोर 40+ आगासन संघामध्ये खेळत आहेत.
काल 80 धावा ज्यावेळी चेस केल्या त्यावेळी केजूला खूप चांगली साथ सुद्धा मिळाली होती किशोरची. आणि आज पहिल्यांदाच आम्ही केजूला सीमारेषेवर पाहतोय. जेव्हा जेव्हा ओमसे आकाशन संघ खेळलाय ते 38 सर्कलमध्येच फिल्डिंग करतात. मिडॉन असेल, थर्डमॅन असेल, पॉइंट असेल, कव्हर असेल, मात्र आज लॉंगॉनला अक्षरशः फिल्डिंग करतायत ते. कालही केली होती फिल्डिंग. नाही, चांगले खेळाडू कोणत्याही जागेवरती फिल्डिंग करू शकतात. किशोर स्वतः झेल खाली आलेत आणि मोनिशची विकेट इथे मिळाली. अखेर मोनिशला या स्पर्धेत अपयश त्याचं सुरूच राहिलं. फलंदाज बाद. भारत येत आहेत. इथे फिल्डर होते, मात्र पंचांचा झैर सरांचा इशारा येतो की हा षटकार आहे. भारत वाज आलेत नवीन फलंदाज. भारत आलेत, मात्र इथे नरेशच्या बॅटबद्दल षटकार येत आहेत. पर्पल कॅप ज्या गोलंदाजाच्या डोक्यावरती, मात्र आता बॅटिंग सुद्धा चांगली करतायत नरेश. इथे हा चेंडू किशोरचा चांगला होता. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अजयने खूप सुरुवात चांगली दिली. अक्षित 11ला खास करून 3 बॉलमध्ये 3 चौकार अजयने मारले. तर चौकार येतोय. वेळ काढून आलेत. सर्वात मोठ्या संघाचे ते पुरस्कर्ते टेनिस बॉल मधल्या पॅरामीटर रायगड. आणि आज 2 दिवस खास त्याने आगासन प्रीमियर लीग साठी काढलेत. आणि फरमान सारखा गोलंदाज त्यांच्या संघामध्ये थॉमस डायस आहेत. मोठमोठी नाव आहेत. अजित मोहिते जे आमच्याच विभागात राहतात, शाहिद शेख असतील, अशी भरपूर मोठमोठी नाव आहेत. विनेश मुंडे सारख्या खेळाडूला बाहेर बसावं लागतं पॅरामीटर रायगड मध्ये. तुम्ही अंदाजा लावू शकता की किती चांगले खेळाडू त्या संघामध्ये अजूनही. 2 षटकात 20 झाल्या. स्पीडअप करा. अक्षित 11, कारण की एक सेमीफायनल यानंतर फायनल प्रेक्षणीय मॅच. आणि वाजले आपण पाहिले तर आतापर्यंत 4 वाजायला आलेत बघा. थोडीशी घाई करा. तर रामचंद्र संते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार होईल. मी सदानंद दादांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तर या उसळगरचे रामचंद्र संते साहेबांचा आपण सत्कार करूया. लाईव्ह कॅमेरामॅन SMD स्पोर्ट. मॅच थांबले त्यामुळे आपण सन्मान करूया. रामचंद्रजी संते साहेब उसळगरचे, त्यांचा आपण सत्कार करूया. क्या बात आहे. कुणाल विघ्नेश मुंडे फार्मसी सुद्धा आहेत, असतात माहिती मिळाली आम्हाला. विनेश मुंडे नाही, कुणालने ही माहिती दिली नाही आम्हाला की फार्मसीस आहेत. गोळ्या वगैरे हवा असतील तर मिळतील आगासन गावामध्ये. क्या बात आहे. इथे
विराज थांबायचं थोडं. नरेश थांबायचं थोडं. चला सामना सुरू करा. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज अतुल. एकवीस धावा झाल्यात. 86चं टार्गेट ठेवलंय. तर बघा दुखापत झाली का? वाईट आलाय. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन नको. वाईड आहे. +1. चला टीम मीटिंग नको. बघा मॅच अजूनही 3 आहेत. सेमीफायनल फायनल प्रेक्षणीय मॅच. प्रेक्षणीय मॅच जर झाली नाही तर विनायक नाराज होतील, कारण तयारी करून आलेत ते. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. यानंतर सेमीफायनलचा टॉस झालाय महाकाल आणि मायरा तन्मय 11 मध्ये. महाकाल संघ टॉस विन आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेत आहेत. अक्षित 11 राईट मोर द विकेट. एक सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे, कारण इथून केजूचं अजून एक षटक बॅलन्स आहे या मॅच मध्ये. अतुल सुद्धा चांगली गोलंदाजी करते. धावा 24 झाल्यात. 86चं टार्गेट आहे. कदाचित या मॅच मध्ये आता अभय गोलंदाजी करतील मला वाटतं. कव्हरच्या वरून खेळायचं होतं. दोन विनेशला आता फाईन लेगला ठेवलंय बघा. सुरुवातीला पॉइंटला होते. लकी पुरस्कार देत विनेश मुंडे म्हटल्यानंतर, कारण पॅरामीटर रायगडने केवढ्या स्पर्धा जिंकल्यात, भरपूर स्पर्धा. त्या संघाचे लकी पुरस्कार देत. फाईन लेगला आहेत. अतुल राईट ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी अतुलने केली या षटकामध्ये. आपण पाहिलं 2 षटकात 20 होत्या, या षटकात धावा आल्या फक्त 6. धावा झाल्या 26. चला मॅच सुरू करा. वेळेच्या बाबतीत थोडस आपण मागे आहोत. चला स्पीडअप घाई करा. केजू येत आहेत, कारण की लक्ष अजूनही भरपूर दूरवर आहे. नागेशला मला वाटतं आपण पहिल्यांदा नरेशला पाण्याची गरज आहे. पर्पल कॅप होल्डर आहे. चांगली संकल्पना विराज मुंडेची. आकाशन प्रीमियर लीग दुसरं पर्व आणि खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. त्यामुळे आम्ही नक्कीच विराजचं कौतुक करू. केजू इथे डॉट शेड्यूल समाप्ती. केजू मुंडे प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. शहरी क्रिकेट सुद्धा तो खेळत असतो. सुरुवातीला आपण पाहिलं ब्रह्मा व्हॉइस या संघामध्ये सुद्धा आपण त्याची वर्णी लागली. ग्रामीण क्रिकेट पुरता मर्यादित आपले खेळाडू राहिले नाही आहेत. शहरी सुद्धा चांगले खेळतात. क्या बात आहे. विनेश मुंडे बघा. विनेश मुंडे आणि पारुदोषिक आहे की नाही केजू?
काल लावलं होतं बट बघा गौरव मुंडे सांगतात काल पारितोषिक होतं आज नाहीये. तर आज हवं आहे खऱ्या अर्थाने कारण सेमी फायनल आहे. भारत बाद झालेत. केजूला यश मिळालंय. पाणी आहे का बघा थोडं. चौथं षटक मार्ग असते केजूचं. आता नवीन फलंदाज स्वप्नील आलेत. स्वप्नील वर्सेस केजू मुंडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. ऑरेंज कॅप होल्डर अभय मुंडे तिथे. दुसरं अर्धशतक आकाशन प्रीमियर लीग मधलं तुम्ही पाहिलं अभय मुंडेच्या बॅट मधून. केजूचे चौथं षटक आहे. अजून एक षटक यानंतर शिल्लक आहे. तर बघायचं अभय मुंडे गोलंदाजीला येतील का. येऊ शकतात. टार्गेट मोठं आहे. हाही डॉट बॉल आहे. चं टार्गेट होतं. धावा फक्त 27 झाल्यात म्हणजे अजून 59 करायचे आहेत. चेंडू 8 आहेत. क्या बात आहे. आता केजू स्पिन गोलंदाजी टाकायला लागलेत. वाईटचा इशारा आलाय. 8 चेंडू मध्ये 58 करायचे आहेत. तर फेकी कुठे करतायत. वेळ कमी आहे आपल्याकडे ऑलरेडी. आणि प्रेक्षणीय मॅच सेमी फायनल मॅच फायनल मॅच. केजू साठी आपण मारे जरा निखिल कदम याच्याकडनं 5,000 रुपये. निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ. अक्षित यांच्याकडनं सौजन्य. निखिल कदम. 2 षटकांचा स्पेल केजूने टाकला मात्र विकेट जास्त मिळालं नाहीये. मगाशी उल्लेख केला की आता अभय गोलंदाजी करण्यासाठी येतील आणि आलेत. चला फास्ट खेळा अभय. अभय थोडीशी घाई करा. अभय मुंडे येतात. चला पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. महाकाल 11 जशी मॅच संपेल आपण लगेच फिल्डिंग लावा प्लीज. वेळेच्या बाबतीत आपला भरपूर वेळ वाया गेलाय. भाऊ पाटील घाई करा थोडी. अभय आलेत. ज्या अभयने या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलंय बाळू. लेगस्टमच्या बाहेर जाणारे चेंडू पंच वाईट चुकून करतायत. लक्ष थोडंसं अशक्य. संजय मुंडे बघा. अजून एक वाईट. सहा बॉल बाकी आहेत. 56 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. फुलटॉस चेंडू होता आणि कदाचित आता अभयला विकेट मिळाली होती मात्र अभयने झेल ड्रॉप केला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अभयला 3 पॉइंट्स मिळाले असे. डॉट बॉल. विनेश कुठे गेले. आहेत विनेश. विनेशने चर्चा भरपूर केली होती सकाळी आल्या आल्या कुणाल सोबत. कोणत्या वस्तू कुठे मिळत आहेत. रविवार आहे आज. चौकार आलाय आणि आता मॅच जिंकणं बाळू कठीण आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर
अक्षित 11 संघ या आगासन प्रीमियर लीगच्या फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. केजू मुंडे अँड कंपनी आणि विकेट केजूने मिळवून दिली आता अभयला. दोन बॉल बाकी आहेत झहीर सर, 2 चेंडू बाकी आहे. चला बॅट्समन लवकर जा प्लीज. महाकाल आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. दीपेश मुंडे, कारण आपला वेळ भरपूर मागे आहेत बाळू वेळेच्या बाबतीत. मॅचेस सुद्धा बाळू 5 ओव्हरचे झालेत. षटकार आलाय बाळू, फक्त विजयाचं अंतर दूर कर. ऐवा त्यासाठी आहे का काय? नाहीये, मग बॉल फेका ना. म्हणून पॅकर गोटे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती तर भरपूर आनंद असेलच. स्कोर किती आलाय? 41. म्हणजे अर्ध्याच रन झाल्यात मोनिश. 41 फॉल ऑन. हा मोनिशला माहिती आहे काहीतरी मिळणार आहे. मोनिश सेकंड करा. आणि महाकाल फिल्डिंग लावा लवकर. महाकाल संघ आपण पाहिला तर दीपेश मुंडे या संघाचे पुरस्कार देत आणि महेंद्र उर्फ गोट्या यांचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये अक्षित 11. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो अभय मुंडे, ज्याने अर्धशतक ठोकला आणि 1 विकेट घेतला. मात्र विनेशची काय फिल्डिंग राहिली या मॅच मध्ये. जवळजवळ 10 ते 12 धावा विनेश